जय गुरु। जय गुरु। जय गुरु सर। जय गुरु. जय गुरु. आज कोण वाचतंय? पहिले 12 श्लोक, पहिले 10 श्लोक. नवीन कोणी? तयार का होत नाही वाचायला? ठीक आहे, मी वाचतो. ओम मी म्हणू का? हा, वाच. जसे आहेत ते वाच. थांब दिसतंय का? थांब, मी म्हणतो. थांब थांब, मी मोठं नाही होत हे. थांब. एवं सततयुक्ताये. थांब. ओम श्री परमात्मने नमः. अथ 12ोऽध्यायः. अर्जुनवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगिनः। श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः। ये त्वक्षरमनिर्देश्य अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते। ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त्य उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आधस्त्व मय्येवेशय नि- निवसिष्य निवसिष्य नवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं संशयः अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासे समर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि हा, अथैतभ्य हे दुसरं दुसरं अथैतभ्य कोणी? दुसरं कोणी म्हणेल आता पुढचे 10 श्लोक? बर हा, बर. कोण? होय, कोण म्हणताय? अंजलीताई, तुम्ही म्हणा. मी म्हणू का आता? किती हो पासून? 11 पासून. हो. ऐतदप्य ना. हं. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागात् शान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः
यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ अर्पणस्तु परित्यागी जय यो श्रीकृष्ण मद्भक्तः स मे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धानामत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियाः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु। पुढचे 10 श्लोक कोण म्हणते? 15व्या अध्यायाचे म्हणू का? उषाताई म्हणते. हा म्हणू का? हा म्हणा. पण तुमचा आवाज जरा बारीक येतोय का मला वाटतं. बघते मी. हा हा पूर्ण आहे माझा आवाज. अजून येत नाही का आवाज नीट? इतरांना ऐकू येतोय का? बाकीच्यांना येतोय बरोबर? येतोय का आवाज माझा? येतोय सर. हा ठीक आहे. एकदम लहान होतो आणि एकदम मोठा होतो मध्ये मध्ये. हा तेच. ठीक आहे म्हणा बघते, आपण. दोन मिनिटे. हा ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमदः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं
विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. कोण म्हणते पुढचं? मी म्हणू का? हा म्हणा शुभांगी. शुभांगी. हो म्हणा. हा. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्यं चतुर्विधम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोऽध्यायः। ओम श्रीकृष्णार्पणमस्तु। आपलं 15 श्लोक झाले. तर आपण ज्ञानयोगाची लक्षणं बघतोय आणि तेही बघतोय की त्यापैकी कुठल्या गोष्टी कर्मयोगी पण आपल्या आचरणात आणू शकतात, नाही का? सगळ्याच नाही. मला वाटतं 15वा श्लोक सुरू होता ना आपला. हो सर. तर यस्मात म्हणजे ज्यांच्यापासून, पंचमी विभक्ती म्हणजे ज्यांपासून लोकः न उद्विजते. आता उद्विजते म्हणजे उद्विग्न हा शब्द उद्विज याच्यापासून झालेला आहे. म्हणजे त्याला म्हणतात म्हणजे वरती आणि त्याचं सगळं राग बाहेर पडतो त्याला असं. तर उद्विजते म्हणजे लोक कोणी त्याच्यावरती भडकत नाहीत थोडक्यात. म्हणजे म्हणजे तसंच या म्हणजे जो हर्ष, अमर्ष, भय आणि उद्वेगही. आता हर्ष म्हणजे आनंद आपल्याला माहिती आहे. अमर्ष म्हणजे तो ह चा लोप झाला तिथे, त्यामध्ये अ अधिक अहर्ष अधिक अमर्ष असं झालं ते. म्हणजे हर्षाच्या विरोधी काय? क्रोध. एक माणूस आनंदी असतो आणि दुसरा क्रोधित असतो असा. नंतर भय, भीती आणि उद्वेग, डिप्रेस्ड किंवा काय त्याला म्हणतात, उद्वेग म्हणजे वैतागलेला तसं त्या अर्थाने, नाही का? तो मुक्त असतो. ना तो खूप आनंदित होत, ना खूप म्हणजे ना कधी रागवत, ना कधी त्याला भीती वाटत, ना कधी तो निराश होत किंवा वैतागत असं. मुक्त हा सहा मे प्रिय. तर हे असा जो ज्ञानी भक्त की जो पहिलं काय आपण पहिल्या श्लोकातलं ज्याच्यापासून कोणीही उद्विग्न होत नाही, कोणालाही त्याचा राग येत नाही,
हा, जसं आपण उदाहरण बघितलं होतं नारद ऋषींचं, नाही का? तसंच तो स्वतः सुद्धा हर्ष, अमर्ष, भय आणि उद्वेग याच्यापासून तो मुक्त असतो. असा तो भक्त मला अत्यंत प्रिय आहे. जसं म्हटलं की हे सामान्य कर्मयोगाला प्रयत्न करायला त्यांनी हरकत नाही, पण कधी कधी त्याला म्हणजे अर्थात या सगळ्या भावना आहेत, त्यामुळे या तो करू शकतो. म्हणजे याचं पालन करणं कर्मयोगाला अशक्य असं नाही, त्याच्या कर्तव्याच्या आड येत नाहीत या गोष्टी, नाही का? पण या सगळ्या भावना आहेत. हम्म. खूप आनंदित होणं, अति आनंदित होणं, हा, अति क्रोधित होणं. पण कधी कधी एक मात्र आहे की त्याला कर्तव्याकरता निदान राग आल्याचं सोंग किंवा निराश झाल्याचं सोंग, उद्वेगात असं करावं लागणार त्याला, नाही का? कर्मयोगाला कधी कधी भले मनापासून नसेल, जसं आपण म्हणतो कधी वडील किंवा आई मुलावर रागवतात, मनातून रागावलेले नसतात, पण त्याला वळण लागावं म्हणून ते राग आल्याचं किंवा निराश झाल्याचं नाटक करतात, नाही का? तर तसं बरोबर. हा, तसं कर्मयोगाला तसं करावं लागू शकेल, पण मनातून तरी त्यांनी डिप्रेस्ड किंवा अति उचंबळून जाणं, हा, हे टाळणं, म्हणजे हे टाळलं पाहिजे. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः. तर अनअपेक्षा, त्याला कशाचीच अपेक्षा नाही. अगदी उदरनिर्वाहासाठी ज्या गोष्टी लागतात ते सुद्धा मिळालं तर मिळालं, नाही तर नाही मिळालं. हम्म. जसा सामान्य भिकारी जो असेल तो अगदी गयावया करेल, चोरी करेल, खूप अगदी जी जी करेल, पण नाही, जो भक्त जो आहे, ज्ञानी भक्त, तो अगदी काही नसलं, त्याला 2 दिवस खायला नाही मिळालं तरी तो गयावया करणार नाही. हम्म. कोणी दिलं तर तो घेईल, पण गयावया करणार नाही. शुची ही दक्ष. शुची ही म्हणजे आता शुचिर दक्ष म्हणजे शुचीमध्ये दक्ष नाही, तर शुची आणि दक्ष हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शुची म्हणजे काय? ज्याची बाह्यशुद्धी आणि अंतरशुद्धी. म्हणजे शरीराचे बाह्य मल, म्हणजे त्यांनी कसंही घाणेरडं राहायचं नाहीये. नित्य म्हणजे संध्या नसते संन्यासाला, पण स्वच्छ राहायचंच आहे. शुद्धी बाहेरची आवश्यकच आहे, आणि त्याहून मनाची शुद्धी. म्हणजे मनामध्ये कुठलाही मल येऊ द्यायचा नाहीये त्याने, बरोबर? तर संध्यावंदन केलं नाही तर चालतं? संन्यासाला कुठलंही त्यांनी संन्यासाची जेव्हा दीक्षा घेतली जाते तेव्हा तो जानवं, शेंडी हे सगळं तोडून टाकतात त्याचं. का कारण बरं? त्याला कुठल्याही कर्माचं बंधनच नाही ना संन्यासाला. कर्म संन्यास, तर सगळी कर्म सुटली त्याची. कुठलंही इव्हन उपासना कर्म पण नाही. समजलं का? अच्छा. संध्यावंदन हे उपासना कर्म आहे, ते पण नाही. शेंडी पण नाही. आणि म्हणजे श्राद्ध बिद्ध काहीच नाही, कुठलंच काही व्रत नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. अच्छा. पण हा, संन्यासाला कुठलेच नियम, गृहस्थाश्रमाचे नियम लागू होत नाही. म्हणूनच त्याला संन्यास म्हणतात. सगळं सोडलंय त्याने, सगळी जी कर्म आहेत आवश्यक ती सगळी सोडली. त्यामुळे सोपं नाही एक संन्यासी होणं हे. होय. त्याच्यानंतर उदासीन, ते उदासीन हा शब्द परत मराठीमध्ये चुकीच्या अर्थाने वापरला जातो. उद आसीन म्हणजे काय? उत म्हणजे वरती, आसीन म्हणजे बसलेला. तर उत आसीन म्हणजे काय? जसं एखादा योगी असा शिखरावर बसलेला, म्हणजे एखादा, आपण कल्पना करा की आपण शिखरावर बसलेलो आहोत आणि खाली जर आपण बघितलं तर त्याच्याशी आपला काही संबंध असतो का? नाही.
आपण उंच शिखरावर असतो, खाली दऱ्या खोऱ्यांमध्ये काय चाललेलं आहे त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नसतं. तर उदासीन म्हणजे काय, की सगळ्यांपासून अलिप्त, निपक्षपाती. आपण सध्या मराठीत उदासीन हा शब्द काय वापरतो, उदास उदास असलेला. तर उदास म्हणजे काय, जो कोण म्हणजे तो कशातच तो अलिप्त आहे सगळ्यांपासून, असं. या अर्थाने उदासीन या शब्दाचा खरा अर्थ तो आहे. हम्म. की कशातच हे म्हणजे कुंपणावर वायूमध्ये बसलेलं का? नायट्रोजनला उदासीन वायू म्हणतात ना? काय ते, कुंपणावर वायूमध्ये बसलेला का? नाही नाही, कुंपणावर नाही, चुकीचं हे. कुंपणावर बसणे ना, हा आपण शक्यतो चुकीच्या अर्थाने वापरला जातो शब्द, म्हणजे दोन्ही डगरीवर पाय ठेवणारा वगैरे असं. हा, तसं नव्हे. तो अलिप्तच असतो, त्याला काय फरकच पडत नाही ना. ओके. ती सर, अलिप्तता वायूमध्ये नायट्रोजनला उदासीन वायू म्हणतात ना? हा, पण तो उदासीन म्हणजे काय, त्याची कोणाशी क्रिया होत नाही. हा, त्याला म्हणण्याचा अर्थ का बरं, की बाकी सगळ्या म्हणजे बाकी बहुतेक वायूंची कुठल्या तरी क्रिया होत असते. हम्म. तर नायट्रोजन हा लगेच मिसळत नाही कशामध्ये, केमिकल रिॲक्शन मध्ये, म्हणून. हं. असं. तर उदासीन, हा, तो आपलं दक्ष राहिलं. तर दक्ष म्हणजे काय, तर दक्ष म्हणजे ज्याला आपण तत्पर असं म्हणतो, म्हणजे जे योग्य आहे तो करणारा, असं. हम्म. म्हणजे त्याचं जे त्याला जे त्याच्याकडून जे अपेक्षित आहे ते योग्य वेळी करणारा. आता दक्ष हा शब्द तसं म्हटलं गेलं तर कर्मसन्यास घेतल्यावर दक्षचा अर्थ काय, असं विचारू शकता तुम्ही. पण त्याचं उत्तर असं, की कर्मसन्यास घेतलाय पण त्याला सांगितलं काय, सतत परमेश्वर चिंतन करणे, ज्ञानप्राप्ती आणि परमेश्वर चिंतन. ही कर्म नाही आहेत, ही त्याच्या म्हणजे आत्मशुद्धीसाठी आणि आत्मबोधासाठी, ज्ञानप्राप्तीसाठी त्याची साधन आहेत. आणि अशा साधनांना कर्म समजलं जात नाही. हम्म. एक नेहमी लक्षात मग घ्या. एक एक मग मिनिट विचारून एक एक प्रश्न विचारते. एक मिनिट देवी. हा, तर काय आहे, की तो जो म्हणजे ज्ञानी जो असतो तो दक्ष असतो, म्हणजे त्यांनी जे त्याच्याकडनं जे करणं अपेक्षित आहे ते ते करण्यात तो दक्ष असतो. म्हणजे बाकी तो वाहवत जात नाही, या अर्थाने भरकटत नाही, डिस्टर्ब होत नाही, विचलित होत नाही, या अर्थाने तो दक्ष आहे. म्हणजे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने तो दक्ष असतो, असं. आता तुम्ही म्हणाल की ध्येयाकडे वाटचाल करायची म्हणजे त्याला परत कर्म आलं, मग त्याला कर्मसन्यासी कसं म्हणणार तुम्ही. तर त्याचं उत्तर शास्त्रांनी असं दिलेलं आहे, की जी साधनं असतात ना, ती साधनं ही कर्म मानली जात नाही. म्हणजे जसं चित्तशुद्धीसाठी साधनं, हा, किंवा ज्ञानप्राप्तीसाठी जे चिंतन किंवा ध्यान धारणा जी आहे ते साधन असतं, ते कर्म मानलं जात नाही. म्हणजे आता परत याचं उदाहरण देतो मी. कर्मयोगाच्या दृष्टीने जर त्यांनी उपासना केली, योग केला, एकाग्र मन आणि बुद्धी एकाग्र करण्याचा अभ्यास केला, हा, चित्तशुद्धीसाठी त्यांनी अजून काय काय केलं, हा, मनाला संयम किंवा वळण लावण्यासाठी अजून काही त्यांनी गोष्टी केल्या, तर त्याला कर्म मानलं जात नाही. कारण ते त्यांनी विशिष्ट ध्येयासाठी त्यांनी साधनांचा अवलंब केलेला आहे, ती कर्म नाही त्याची. समजलं का. म्हणजे जसं दात घासणे, हा, हे म्हणजे आपल्या देहाला शुद्ध ठेवण्यासाठी आवश्यक आहे, नाही का. स्नान करणे, नाही का. तर हे काही कर्म आहे का तसं म्हटलं तर नाही. कारण हे देहशुद्धीसाठी स्नान, तुमचं काय परसागडला जाणे वगैरे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर हे आवश्यक आहेत ना. ते काही कर्म म्हणता येईल का, नाही. तर ते सोडून बाकी जी असतात त्यांना कर्म म्हटलं जाते, असं.
आणि त्या अशा आपल्या ज्या साधनांमध्ये तो जो दक्ष असतो त्या त्या गुणाचं इथं वर्णन आहे, दक्ष. आता देवी विचार, तुला काय विचारायचं ते. तर यक्ष म्हणजे काय? यक्ष म्हणजे यक्ष कोण असतो? यक्ष वेगळं, इथं यक्ष म्हणजे ती एक योनी आहे. यक्ष गंधर्व वगैरे या म्हणजे अशा काही त्यांच्यामध्ये अशा थोड्याशा सिद्धी असतात, अशा योनी. यक्ष गंधर्व विद्याधर म्हणजे अशा पण त्या म्हणजे भूतांची थोडी वरची अवस्था असं म्हणता येईल, पिशाचाची थोडी चांगली अवस्था असं. हो हो, ओके. हम्म. कारण महाभारतामध्ये धर्मराजाला यक्ष काही प्रश्न विचारतात असं आहे ना? बरोबर. हा, पण मग तो ते यक्ष वेगळा कोण आहे? तो म्हणजे ती एक योनी आहे ती, म्हणजे जसे देव गंधर्व, हा, तसे यक्ष असं, अप्सरा तसे यक्ष असं. हा, पण तो नाही, त्याचा अशा या दक्षशी काही संबंध नाहीये. तर गतव्यथ म्हणजे काय? जसं आपण म्हटलं की व्यथा गत झालेल्या म्हणजे व्यथा वगैरे त्याला काही होत नाही, सोडून देतो तो सगळं, वर्तमानात जगत असतो. हं, गतव्यथा तसं म्हणजे व्यथा कधीच त्यांनी अरे हे नाही झालं ते नाही झालं रडगाणं गात नाही कधी. तो विसरून गेलेला असतो, वर्तमानात जगत असतो. बरोबर, या अर्थाने गत वि अतः. पण इथे वि या उपसर्गाचा अर्थ विरोधी असा आहे, म्हणजे वर्तमानात जगणार असं. नंतर सर्वारंभ परित्यागी. आता इथं म्हणजे कुठलाही आरंभ करण्याचं, आरंभ करायचा तो त्याग करतो. तर हा हा शब्द सुद्धा थोडासा कन्फ्युजिंग आहे. कसं की तुम्ही म्हणाल म्हणजे त्यांनी काही नवीन काही करायचंच नाही, आरंभ कशाचा करायचा नाही का, म्हणजे काही का? हो, कारण तो कर्मसन्यास त्यांनी घेतलेला आहे, त्यामुळे कर्मात तो अडकलेला नाहीये. त्यामुळे कर्म हे जे म्हणजे जे फळासाठी जे कर्म केलं जातं त्या सगळ्या कर्माचा त्यांनी त्याग केलेला आहे. म्हणजे कुठली नवीन व्रत, नवीन काही उपक्रम वगैरे वगैरे त्या फळाच्या आशेने कुठल्याही नवीन कर्माचा तो प्रारंभ करणार नाही, असं समजलं. आरंभ म्हणजे आरंभ हा शब्द कशा करता वापरला जातो? बहुतेक वेळा काहीतरी नवीन काम सुरू करणे, नाही का, त्याला आपण आरंभ म्हणतो. तर तो नवीन काम कसलं? त्याला कर्मसन्यासीच आहे तो, त्याला कुठलं नवीन काम करायची आवश्यकताच नाहीये. आणि विशेषतः कर्म जरी केलं म्हणजे पूर्ण एकदा तो ज्ञानी झाला आणि मग ज्ञानी अवस्थेत जरी त्यांनी कर्म केली तरी ते फळाच्या आशेने किंवा आसक्ती ममतेच्या अहंकार असलेली नसतात ती. त्यामुळे तो सर्वारंभ परित्यागीच असतो. आणि असा जो मदभक्त, हा माझा भक्त, तो मला प्रिय आहे. समजलं किती छान आहे ना हे भक्ताचं वर्णन, नाही का? तर हे वास्तविक पाहता हे ज्ञानाचं लक्षण आहे. पण इथं मुद्दाम भगवान श्रीकृष्णांनी भक्तियोग किंवा या भक्तीविषयी जो अध्याय आहे, भक्तीचं महत्व सांगताना त्याच्यात टाकलेला आहे. कारण का की हा जो आदर्श जो आहे, हे रोज 12वा अध्याय जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे गुण निदान आपणही हे करणं, आपल्याकडून हळूहळू करणं हे अपेक्षित आहे, हे आपल्याला जाणीव व्हावी म्हणून. जसं आपण शाळेच्या पुस्तकात आपल्याला प्रतिज्ञा असायची, नाही का, भारत माझा देश आहे, सर्व माझे भारतीय माझे बांधव आहेत वगैरे. ते का असायचं? कारण पुस्तक उघडलं की पहिल्या पानावर आपल्याला प्रतिज्ञा दिसली पाहिजे आणि आपल्याला आपल्या कर्तव्याची जबाबदारीची जाणीव व्हायला हवी. अर्थात ते कोणी बघत नसे, बरेच जण तर ते प्रतिज्ञेचा कागद त्या कव्हरमध्ये टाकून द्यायचे, तो भाग वेगळा. पण म्हणजे 12व्या अध्यायात हे का लिहिलेलं आहे? जरी हे म्हणजे 100% याचं पालन हे
ज्ञानयोगालाच जरी शक्य असलं तरी कर्मयोगाने पण शक्य तेवढं हे आचरण्याचा, पण कर्मयोगामध्ये भक्ती म्हणजे भक्ती करणारा कर्म करणारा खरं वास्तविक पाहता फरकच नाहीये. कारण कर्मयोग म्हणजे काय, भक्तियुक्त कर्म म्हणजे कर्मयोग नाही का. त्यामुळे भक्तियोग आणि कर्मयोग हे तसे फार त्यांच्यात फरक नाहीच आहे नाही का असं. कर्मसन्यास हा कर्मयोगाची नेक्स्ट स्टेप असल्यामुळे कर्मसन्यासी कर्मयोगात जाऊ नाही शकत, पण कर्मयोगी या गोष्टी करू शकतो कारण त्याची पुढची स्टेप ही कर्मसन्यासाची, असं आपण समजू शकतो ना याच्यावरून. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हा म्हणजे शक्य होईल तेवढं करायचंय, अगदी काही कंपल्सरी नाही असं. म्हणजे झालंच नाही तर चालेल किंवा असं. हा बोला उषाताई. तर मला गतव्यथा हा जरा समजून सांगा ना. गत वि अथा गत म्हणजे आता इथं जे झालं ते गेलं म्हणजे विसरला तो असं. म्हणजे थोडक्यात सांगितलं तर व्यथा, ज्याला व्यथा काही नाहीच आहेत, गेलेल्या आहेत सगळ्या त्याच्या व्यथा असं या अर्थाने. ते म्हणजे ते आपण झालं तर राहतो आणि पुढे चालत राहतो. बस म्हणजे याला आपण म्हणतो लेट्स मूव्ह ऑन असं म्हणतो ना आपण, पुढे जा, मागचा आता उगाळत नका बसू या अर्थाने. हम्म. असं म्हणजे तो भूतकाळाचा कधीच विचार करत नाही. सगळ्यात म्हणजे आपला वेळ किती व्यर्थ जातो. एक वेळ भविष्य काळाचा विचार करणं तरी एक वेळ ठीक आहे, कारण भविष्य काळासाठी आपल्याला काहीतरी ध्येय असतात नाही का, काहीतरी त्या ध्येयप्राप्तीचा विचार करणं इथपर्यंत तरी ठीक आहे. पण भूतकाळाचा विचार करून काय होणार नाही का. जरी इतिहास अभ्यास का करायचा हा एक वेगळा विषय आहे. जसं ते कोणाची कविता होती ती, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावरून ना नाचा, पुढे काय कुठची होय असं ती काहीतरी आहे की त्याचं स्मरण करा आणि त्या चुका पुन्हा होऊ देऊ नका, असं विंदा करंदीकरांची ती कविता होती ना तशी. तर म्हणजे पण इतिहास नाहीये इथं. इथं गतव्यता म्हणजे जुन्या गोष्टी उगाळत बसणे, अरे मी असं केलं असतं तर असं झालं असतं, हा मला असं बोलला वगैरे वगैरे, सगळ्याला काही अर्थ नसतो नाही का खरं, नाही का. पश्चातापाच्या पलीकडे असं पण म्हणू शकतो ना आपण. काय पश्चात्तापाच्या पलीकडे म्हणजे तो पश्चाताप करतच नाही कसला, नाही जे झालंय ते झालंय. नाही नाही नाही, थोडस वेगळं इथं, थोडस वेगळं. पश्चात्ताप म्हणजे काय, संस्कृतमध्ये पश्चात्ताप याचा अर्थ असा आहे की मला जर एखादी गोष्ट माझी चूक मला कळली तर त्या पश्चात त्यानंतर, चूक करताना मला कळलेलं नसतं किंवा चूक झाल्यावर कळतं की अरे मी चूक केली, म्हणजे काहीतरी मी केलं नाही, जे करायला हवं ते केलं नाही किंवा जे करायला नको होतं ते केलं, तर ताप म्हणजे मग मी शरीराला कष्ट देणे, शरीराला किंवा मनाला, त्याला म्हटलं जातं पश्चात्ताप. तिथं आणि असं म्हटलं जातं की पश्चात्तापाने त्या चुकीचं परिमार्जन होतं, चुकांचं किंवा चुकीचं किंवा पापांचं पण. बरोबर. तर तेव्हा पश्चात्तापाला इथे बंदी नाहीये, कारण पश्चात्ताप म्हणजे अरे मी चूक केली काहीतरी, हा ठीक आहे, मग मी आता परिमार्जन करतो, 2 दिवस मी उपवास करीन वगैरे असं काहीतरी. तो ताप म्हणजे अक्षरशः कष्ट शरीराला आणि मनाला. का बरं, की मला ती टोचणी लागेल की मी का करतोय, ताप देतोय की पुन्हा माझ्याकडून ही चूक घडू नये म्हणून. नुसतं सॉरी म्हणणं म्हणजे पश्चात्ताप नाही. नाही का, काय ते ठीक आहे. तर त्यामुळे पश्चात्तापाच्या पलीकडे असं मी म्हणणार नाही, पण ज्या गोष्टी म्हणजे मरे एक त्याचा दुजा शोक व्हावे अकस्मात तोही पुढे जात आहे, असं आहे ना मनाच्या श्लोकामध्ये. तसं आहे की म्हणजे मरे एक त्याचा दुजा शोक आहे म्हणजे काय, जो मरतो त्याचा दुसरा माणूस शोक वाहत असतो आणि अकस्मात तोही पुढे जात आहे आणि अकस्मात तो सुद्धा वरती जातो. म्हणजे त्यामुळे तुम्ही जो गेला त्याचा विचार कशाला करता, तुम्ही तुमचं बघा ना, असं नाही का. तसं नाही का. तर त्या अर्थाने गतव्यथा असं झालं असं. ठीक आहे.
पुढचा श्लोक. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. चलिए ना, हे भक्तिमान्य या शब्दामुळे अर्थाचा जरा गोंधळ होतो. खरं भक्तिमान अधिक यहा असं येते. म्हणजे संधी आहे म्हणून ठीक आहे, पण अर्थाचा उगीचच गोंधळ होतो याने. तर यहा न हृष्यति, ते हर्षामर्ष भयोद्वेग तसंच आहे हे. जो हृष्यति म्हणजे त्याला जे पाहिजे होतं ते मिळाल्यावर त्याला खूप आनंद होत नाही, खूप हर्ष होत नाही. मिळालं ठीक आहे. न द्वेष्टी, आणि अनिष्ट वस्तूची प्राप्ती झाली असता द्वेष करीत नाही. अनिष्ट वस्तू म्हणजे जे चुकीचं काही त्याला फळ प्राप्त झालं, शिक्षा म्हणजे नको होतं त्याच्यात तो गुरफटला, तर उगीच द्वेष करत नाही. न शोचती, तो शोकही करत नाही. आणि न कांक्षती, आणि जे मिळालं नाही त्याची पण तू अरे मला नाही मिळालं म्हणूनही तो रडत नाही. इथे बघा ना, या 4 शब्दांचे अर्थ आहेत ना, ते पूर्णपणे वेगळे आहेत. हृष्यती, आनंद कशाने होतो आपल्याला? काहीतरी जे हवं असतं ते मिळालं की आनंद होतो. न द्वेष्टी, द्वेष कधी करतो आपण? जे काहीतरी आपल्याशी वाईट झालं, म्हणजे आपल्याला जे नको होतं, अशी घटना आपल्याबाबत घडली तर आपण द्वेष करायला लागतो किंवा राग करायला लागतो. न शोचती, जे आपल्याकडे असतं, प्रिय काही आपल्याकडे असतं, ते जातं म्हणून त्याचा आपण शोक करतो. व्यक्ती म्हणा, माणूस म्हणा, वस्तू म्हणा, हरवलं माझं काहीतरी म्हणून मी शोक करतो. आणि न कांक्षती म्हणजे काय? जे मला मिळालंच नाही, दुसऱ्या कोणाला तरी मिळालं, पण मी त्याची इच्छा पण करत नाही. अरे मला ऍडमिशन नाही मिळाली, ठीक आहे, नाही का, ती मला माझ्या नशिबात नव्हती म्हणून नाही मिळाली. तर अशा रीतीने हृष्यती, द्वेष्टी, शोचती, कांक्षती, वेगवेगळ्या परिस्थितीवर ज्या आपण प्रतिक्रिया सतत देत असतो, तो हा जो ज्ञानी पुरुष आहे, हा कुठलीही अशी प्रतिक्रिया देत नाही. समजलं? आणि मग पुढे काय? शुभाशुभ परित्यागी भक्तिमान यहा सहा मे प्रिया. शुभ आणि अशुभ या दोन्ही कर्मांचा तो त्याग करतो. आता तुम्ही अशुभ कर्मांचा त्याग करणं, पूर्ण त्याग करणं, परित्याग म्हणजे पूर्ण त्याग. अशुभ कर्मांचा त्याग करणे समजू शकतो, पण शुभ कर्मांचा त्याग का बरं? तर तो त्यांनी का सोडलाय, कोण सांगेल? तर तो कर्मसन्यासीच आहे ना, मग त्यामुळे म्हणजे कुठल्याच कर्माचं त्याला ना हर्ष आहे, ना द्वेष आहे, ना त्याला दुःख होतंय, ना त्याला नाही, ते बरोबर, आनंद ते ते होतोय. ते पहिल्या ओळीत झालं. हा, पण इथं हा. शुभ अशुभ परित्यागी का म्हटलं, असं मी जस्ट विचारतोय तुम्हाला. की शुभ म्हणजे आता शुभ म्हणजे कार्य म्हणजे आता आपण समजा असं मंगल कार्य वगैरे, जे मुंज आहे किंवा लग्न कार्य वगैरे, ही सगळी शुभ कार्य मानतो ना. तर त्याही कार्यांना त्याची उपस्थिती तो काही म्हणजे त्याही कार्याचा त्यांनी पूर्णपणे त्याग केलेला आहे. तिथे तो उपस्थित नाही, त्याची नाही, निरीक्षपणा झालेला आहे ना ते. नाही, म्हणजे तर नंदू, सगळ्या हा, परिस्थितीबाबत उदासीनता येते म्हणून. सगळ्या नाही, परिस्थितीबाबत काय आहे, उदासीनता येते. नाही, ऐका. अच्छा अच्छा, याचा बरं खरा, बरं. नाही, थोडस वेगळं सांगतो. तर शुभ आणि अशुभ कर्मांचा परित्याग म्हणजे कर्मांचा परित्याग नाही, त्याच्या दृष्टीने कुठलंही कर्म आता शुभ पण नाही आणि अशुभ पण नाही. कुठलीही कृती किंवा क्रिया ही शुभ पण नाही आणि अशुभ पण नाही. त्याच्या दृष्टीने गुलाब पाणी आणि गटारातलं पाणी, तो दोन्हीने विचलित होत नाहीत. शुभ पण नाहीये, अशुभ हा. पण नाहीये. कोणी मेलं म्हणून त्याला दुःख होत नाही, अशुभ म्हणजे कोणाला जन्म झाला म्हणून तो शुभ मानत नाही. त्याच्या दृष्टीने जन्म आणि मृत्यू हे दोन्ही सारखेच. कारण म्हणजे त्या कृतीला तो अनबायस्ड अशा वृत्तीने बघतो. तो शुभ काय आणि अशुभ काय, जन्माला ठीक आहे, निसर्गाचा